नमस्कार, मी आहे तुमची घुमक्कड दादी आणि मी आली आहे राजस्थानमधल्या प्रसिद्ध अमेरगडवर. राजस्थानी लोकांची एक गोष्ट मला भारी आवडली. त्यांनी त्यांची संस्कृती, त्यांचा ऐतिहासिक वारसा, वास्तू अगदी जपून ठेवल्या आहेत. खरं तर आपल्यालाही हे करता येईल, नाही का? गडावर गाडी वरपर्यंत जातेच, पण जर तुम्हाला शाही स्वारी करायची असेल तर हत्तीवर बसूनही वर जाता येतं. हा अमेर फोर्टचा दिवाणे आम. इथे राजाची सभा भरायची आणि सगळे सरदार जेव्हा इथे बसायचे तेव्हा त्यांच्या राण्या इथे समोर ज्या वरती 3 खिडक्या दिसत आहेत तिथे बसायच्या. या खिडक्यांच्या मागच्या बाजूला ते काळे पडदे लावायचे की मागून येणाऱ्या प्रकाशामुळे राण्या दिसू नयेत कोणाला. अमेर फोर्टचं एक खास वैशिष्ट्य असं आहे की इंडियन, पर्शियन आणि मुघल तिन्ही आर्किटेक्चरमध्ये हे बनवलं गेलं आहे. अतिशय सुंदर आहे. हा रॉयल फॅमिलीचा AC. उन्हाळ्यात असे पाणी सोडल्यामुळे आतमध्ये खोली गार राहत असे. गाडीतून उतरल्यावर पूर्ण गड बघण्यासाठी बऱ्याच पायऱ्या आहेत, पण आमच्या गाईडने मला एका वेगळ्याच वाटेने नेले. अहो, या वाटेनी राण्यांच्या पालख्या जायच्या. संपूर्ण उताराची वाटे. मानसिंग राजाला 12 राण्या होत्या आणि या त्यांच्या खोल्या. या राण्यांना एकमेकांच्या खोलीत जायची परवानगी नव्हती बरं का. भेटायचं असलं तर या राण्यांच्या महालात एक मध्ये चौक बांधला होता, तिथे येऊन भेटायला लागायचं. हा कठपुतलीचा खेळ हे राजस्थानचं वैशिष्ट्य आहे. मस्त राजस्थान एन्जॉय करते मी. आता हे जयपूरमधला जलमहाल येऊन बघितलंच पाहिजे. हां, ही वेळ जरा चुकीची आहे, पण तुम्ही सकाळी लवकर या किंवा 4 ते 7 मध्ये या. तिथे जाता येत नाही, पण लांबून सुद्धा बघायला अतिशय सुंदर अशी ही वास्तू आहे जलमहाल. जलमहालला खाली 5 मजले आहेत असं कळलं आणि उन्हाळ्यात राण्या इथे जायच्या म्हणे. इथे पक्षी निरीक्षण पण करता येतं. भरपूर पक्षी आहेत. जयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये आजही रॉयल फॅमिली राहते. त्यांचे पारंपरिक अंगरखे, असंख्य शस्त्रे, तोफा याचे एक्झिबिशन तिथे आहे.
महाग आहे पण तरीही ड्रोन शॉट काढून घेतला मी लेकी बरोबर, अमेर फोर्टची आठवण म्हणून. मंडळी, आता जयपूरला बाय बाय करायची वेळ झाली आहे. पण मला जयपूर खूप आवडलं. इथलं हेरिटेज, इथलं कल्चर, इथल्या राजेराजवाड्यांनी सगळं सांभाळून ठेवलेली त्यांची कला, इथलं मीनावर्क, एक नंबर सगळं आहे खरंच. आणि इथलं फूड तर काय तुम्हाला माहितीच आहे, घुमक्कड दादी आणि खादाडी फूड पण मला खूप आवडलं. खरं म्हणायचं तर 60 नंतरच आपलं आयुष्य मस्तपैकी सुरू होतं. तुमचं वय काहीही असू दे, तुम्ही इकडे नक्की या, नक्की व्हिजिट करा. इथल्या कलेची आणि कल्चरची मेमरी घेऊनच मी चाललेली आहे. आणि मस्त आहे. फक्त वाहतुकीची थोडीशी भीती मला वाटली, बाकी काही नाही. माझ्याबरोबरच राहा, पुढच्या प्रवासाला आपण नक्कीच भेटू. तोपर्यंत घुमक्कड दादी MH12 लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.